वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आम्ही 300 बाय 300चा मंडप टाकून सावली केलेली आहे, जेणेकरून घोडे मालक असतील, घोडे असतील, घोड्यांचे हँडलर्स असतील, यांना उन्हाचा कुठलाही त्रास नको. विदेशामध्ये ज्या प्रकारच्या घोड्यांच्या आसवांच्या स्पर्धा होत असतात त्याचे जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. पुढच्या वर्षी आम्ही विदेशामध्ये जशा स्पर्धा होतात आसवांच्या त्या स्टँडर्डच्या स्पर्धा आम्ही इथं भरवणार आहोत आणि तो आता आमचा प्रथम प्रयत्न आहे. हे या वर्षीचं चेतक महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. सारंगखेड्याच्या या चेतक महोत्सवामध्ये जवळपास आता 2500 ते 2700 अश्व इथं दाखल झालेले आहेत. 3500पेक्षा पण जास्त इथं अश्व दाखल होतील आणि तो या वर्षी अनेक वर्षापासूनचा उच्चांकाश आहे. सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये, सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं फिरत असतात. अनेक गरिबांच्या त्यांना गरिबांना रोजगाराच्या माध्यमातून हा खरं म्हणजे त्याच्यातनं सहायता मिळत असते आणि निश्चितच या नंदुरबार जिल्ह्यासारख्या मागास एरियामध्ये हा महोत्सव एक आर्थिक चालना देऊन जाणारा महोत्सव म्हणूनही याची ओळख आता निर्माण होऊ लागली.